तर आणि मित्रांनो कसं हा माझा नवीन चॅनल नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि कसं वाटणार ते मला कमेंट करून सांगा नक्की तुम्ही. मग मित्रांनो आता आलो आम्ही हॉटेलमध्ये जरा थोडंफार नाश्ता कायदा करण्यासाठी, आपलं पोटपूजा करण्यासाठी आली. आणि आजचा आपला स्पॉन्सर आहे महेश भाऊ. आपला वा कसा असते महेश भाऊ. आणि मी मागवले वडापाव वगैरे काही तर असं मागवली. आणि त्यानं कोल्हापुरी मागवला आहे. पटापट तिथनं हादून आपण जरा सरळ धंडोबा हिल्सवर आपल्या जवळच्याच हिल्स पॉईंटवर. तर मित्रांनो मी आलो फायनली आपल्या धंडोबा हिल्सवर. आणि हे माझा भाऊ तुझं बघू शकता जंगल किती भयानक आहे आणि किती मस्त खूपसूरत आहे. आणि आज माझं पहिलं फर्स्ट मराठीमध्ये व्हिडिओ आहे. आणि माझी बाकी जे व्हिडिओ असतात जे हिंदीमध्ये असतात माझ्या दुसऱ्या चॅनलवर. आणि हा जो दुसरा चॅनल आणि हा पण चॅनल तुम्ही तेवढंच प्रेम द्या की जितकं त्याच चॅनलला प्रेम देत आहे. आणि तुम्ही लई कमेंट करता भाऊ मराठीमध्ये करा. त्यासाठी मी नवीन चॅनल काढले मराठीचं. ह्याला पण तुम्ही तेवढंच प्रेम द्या. आणि आमचं तेवढं परत सिनेमॅटिक होऊन आम्ही गाडीवरून पुढे निघतो. आणि बघू शकता मागे किती जंगल आहे भयानक. आणि हायत आलं मला एकच असं वाटते आम्ही नेचर लवर आहे. आणि नेचर लवरला काय बोलायचं भरपूर छान वाटते इथं आल्यावर. आणि की इथं आणखीन एक सांगू शकतो की हे जागा तितकं चांगलं आहे तितकं चांगलं ठेवत जावा. आणि मी बघितलं भरपूर ठिकाणी बाटल्या पडल्यात काय आणखी गोष्टी पडल्यात की ते याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. की आता माझ्या आजूबाजू बघू शकता किती चांगलं दिसायला आहे. पण ह्या इथं पुढं मी दाखवतो की किती घाण करून टाकल्यात लोक राव. लय म्हणजे लय घाण. दारूच्या बाटल्या म्हणा किंवा नाही तर पाण्याच्या बाटल्या असं लय काय तिथं टाकल्यात की मी ते व्हिडिओमध्ये बोलू पण शकत नाही दाखवू पण शकत नाही. हवा किती घाण केल्यात लोक इथं. दारूच्या बाटल्या फोडल्यात आणि परत की पाण्याच्या बाटल्या हाय तिथंच टाकून दिल्यात की एका ठिकाणी कुठं तर टेवत जावा असं टाकणं काय इकडं तिकडं लई घाण दिसते. हे नेचर आहे तर आपण आहे तर नेचर आहे तर आपण काहीच नाही. एंजॉय किया वो भी अच्छी बात है. लेकिन इस तरह कचरा और जो भी लड़का जिससे गुलाब का फूल दिया था वो लड़की तो उसको धोखा ही देगी. ये देख लीजिए यहाँ पे एक सच्चाई. पूरा का पूरा सूखा हुआ है. वो तो लड़का गया क्योंकि वो इतनी मेहनत से गुलाब का फूल आया था. वो तो लड़की यहाँ भी छोड़ गई. सो गाइस आणि मी तर 10 मिनटं रेस्ट घेतो नेचरचा आनंद वगैरे घेत आणि जरा पाणी पिणी पित जरा लय भारी वाटते असलं की नेचरमध्ये येऊन की तिथं एक गाडीचा आवाज नाही एक कशाचा आवाज नाही फक्त आपलं वाऱ्याचा आवाज आणि भरपूर चिमण्या त्याच्या असल्या ह्याच्यामध्ये आला ना ते खूप छान वाटते. हे परत भेटत नाही असं. एक पानी का बॉटल और 20 का बालाजी वेपर्स टमाटो केचप कुरकुरे लिया हमने क्या सोचा ऊपर जाएंगे टॉप पर ट्रेक वेक करेंगे थोड़ी तब जाके कहाँ वहाँ पे पानी भी नहीं पियेंगे कुछ तो खाएंगे. लेकिन महेश ने वैसा नहीं किया. महेश ने हाथी यहाँ पे रुक के ना सब खाना चालू कर दिया. ये भाई ने अभी तो कचरा पूरा दिखाया हुआ अच्छा कचरा मत सटाओ करके अब खुद कचरा कर रहा है. ऐसे नहीं हम जो चीज़ लाते हैं ना वो पूरी तरीके से पैक करके बैग में डालते हैं. बैग में डाल के बाहर कहाँ तो कचरा कुंडी में सटते हैं. ऐसे करते हम लोग बाकी लोगों की तरह नहीं हैंड पे सट के जाओ करके. तर मित्र आम्ही परत आणि इथनं पुढे जातो. पुढे जाऊन आता मंदिर आहे माझ्या साईडला बघू शकताय. मंदिराला आम्ही गेलो नाही कारण भरपूर ठिकाणी मी येऊन व्हिडिओ केली ते पण जास्त हिंदीमध्ये आहेत. तुम्ही त्या माझ्या दुसऱ्या चॅनलला पण जाऊन बघू शकता. त्या लिंक मी देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि ह्या चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढं चालले ढंपर आणि आमच्या दुरळा उडत कसं दुरळा उडवाले. आणि आपल्याला असंच पाहिजे इकडे जंगल तिकडे जंगल दोन्ही साईड जंगल. आणि का पाहिजे लाईफमध्ये मित्रांनो.
आणि ज्याला ॲडव्हेंचरची हे म्हणजे ॲडव्हेंचर करायची हौस आहे, ज्याला टुरिंगची हौस आहे, ते व्यक्ती नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे चॅनलमध्ये असेच व्हिडिओ असतात की ॲडव्हेंचर टुरिंग वगैरे फन असे लई काय काय व्हिडिओ असतात. आणि मित्रांनो बघू शकता फायनली मी तो आता वर पण आले आणि आपल्याला भेटलं ही 3 नवीन पोरं. ही पोरं इथं शेळ्या हिंडवत होत्या, त्यांना पण आम्ही फ्रेंड्स म्हणून घेतले आणि त्यांच्यासोबत आम्ही वर जाऊन सगळे फिरतो आणि त्यांना बोलवतो चला भावानो आपण वर जाऊया फिरण्यासाठी. आणि ती पोरं आमच्यासोबत येतात पण So नक्की. guys, आणि आम्ही आता सरळ वर चालले पायऱ्या फिरलोय चालत ना अपने आप. कारण की हे दंडोबाच्या साईडला हे खूप लांब आहे चलो. पण दिसायला चांगलं चलते आहे. अभी- सनसेट अभी टाइम बहुत दूर वगैरे जाना चांगलं है. दिसते आणि खूप छान पण दिसायला. आणि मित्रांनो बघा डोंगर कसं दिसते आणि हा माझा मागचं व्ह्यू. आणि आपलं महेशराव काय हातात कुठली खाटी घेतलाय, खाटीने काय काय करते गोष्ट होता त्या पोरांना मारते का सोडते. ये लड़के 3 लोग बच्चे छोटे. आणि ती आपली 3 मित्र पण आपल्यासोबत आहेत बघू शकता. आणि कशी काय ही बोर आहेत काय, हे काय रे? नाही त्या साईडला हो. पावसात आलतो सिद्धेवाडीला गाडी लावलेलं खणीपाशी नाही काय. परत मित्रांनो माझा मराठीत मला ब्लॉग आवडला असेल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो माझे हिंदी चॅनल पण आहे त्याला पण सबस्क्राईब करा, गुरु 360 राईट्स म्हणून. आणि हा पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ कसं वाटला ते कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट टाईम मी याच्यापेक्षा भारी व्हिडिओ आणीन की तुम्हाला जसं हवं तसं व्हिडिओ आणीन. आणि ह्या गोष्टीसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे आणि धन्यवाद मित्रांनो. चला आपण भेटूया परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तो गाइस फाइनली हम लोग यहाँ से जा रहे हैं और 3 बच्चे यहीं पे ही हैं. उनका अभी तो बहुत सारा काम है, बकरियों को चारा चराना है और बहुत सारे काम है. इतने छोटे बच्चे लेकिन तीनों इसी जंगल में. उन्हें डर भी लगता है कि नहीं पता उन्हें. तो गाइस चलते हैं यहाँ से और एक पॉइंट पर, नहीं तो ब्लॉग है पूरा. और आपको मेरा आज का पूरा का सिनेमैटिक सीन अच्छा लगा होगा ना. चैनल को सब्सक्राइब करना, शेयर करना, कमेंट करना प्यारा से और एक लाइक ज़रूर देना. तो भाई चलते हैं.